हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण जावा लँग्वेज सिरीजचा व्हिडिओ नंबर 3 पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण व्हॅरिएबल्स अँड डाटा टाइप्स हे कव्हर करणार आहोत. सो जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना बी हेल्प होईल. सो चला मग स्टार्ट करूया. सो फर्स्ट आपण पाहणार आहोत व्हॅरिएबल्स इन जावा. Variables are the memory or storage location where the actual values or data values are stored. So variables हे मेमरी और स्टोरेज लोकेशन असतात, त्यामध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यूज किंवा डाटा व्हॅल्यूज स्टोअर केल्या जातात. सो फॉर एक्झाम्पल इंटीजर a इज इक्वल टू 50, इंटीजर b. सो इथे a आणि b हे काय व्हॅरिएबल्स आहे. सो हिअर a and b आर द व्हॅरिएबल्स. सो सपोज इथे एक्झाम्पल घ्या, a इज इक्वल टू 50, b इज इक्वल टू 80. सो a मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे? 50 ही व्हॅल्यू स्टोअर आहे. b मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे? तर 80 ही व्हॅल्यू स्टोअर आहे. So A and B are the variables store the data values 50 and 80. So A and B हे काय आहे? एक प्रकारचं स्टोरेज लोकेशन आहे किंवा मेमरी लोकेशन आहे ज्याच्यामध्ये 50 ही व्हॅल्यू स्टोअर आहे. B पण एक प्रकारचं स्टोरेज लोकेशन आहे किंवा मेमरी लोकेशन आहे ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यूज 80 ही स्टोअर आहे. सो व्हेरिएबल्स काय असतात? मेमरी और स्टोरेज लोकेशन वेअर द ऍक्च्युअल व्हॅल्यूज और डाटा व्हॅल्यूज आर स्टोअर. सो तुम्हाला समजलं असेल की व्हेरिएबल्स काय असतात. आणि A and B हे काय आहे? ए आणि बी च्या लोकेशनवर ऍक्च्युअल व्हॅल्यूज ऍक्च्युअल डाटा म्हणजेच 50 आणि 80 इथे एक्झाम्पल हे स्टोअर होतात. म्हणजेच व्हेरिएबल्स आर दी मेमरी लोकेशन और स्टोरेज लोकेशन वेअर दी ऍक्च्युअल व्हॅल्यूज और डाटा आर स्टोअर. सो आणि हे 50 आणि 80 हा ऍक्च्युअल डाटा आहे, ऍक्च्युअल डाटा व्हॅल्यूज आहे. बस एवढंच होतं. चला मग आता ऍक्च्युअली प्रॅक्टिकली कोड करून बघूया. सो आपण इथं व्हॅरिएबल्स साठी कोड तयार केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आपल्या फाईलचं नाव लिहिलंय व्हॅरिएबल्स डॉट जावा, कारण आपण व्हॅरिएबल्स साठी कोड करत आहोत. सो आधीच तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या फाईलचं जे नाव असतं ते क्लासचं नाव असलं पाहिजे, म्हणून आपल्या क्लासचं नाव पण व्हॅरिएबल्स आहे. आपण तेच पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंगर्स जावा लँग्वेजचा सिंटॅक्स आहे तो बघितला, तो सो आपण आता बघितलं की हे आपण दरवेळेस पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंगर्स जावा लँग्वेजमध्ये जो सिंटॅक्स आहे तो यूज करतो. त्यानंतर आता आपण बघूया व्हॅरिएबल्स इन जावा. इथं आपण कमेंट्सचा यूज केलाय. कमेंट्स कशासाठी यूज करतो? तर हे रीडर असेल, प्रोग्रामर असेल की ज्याला जो आपला कोड वाचतो त्याला समजावं की आपण कोडमध्ये काय लिहिलंय. सो आपण आता व्हॅरिएबलचा कोड लिहितोय म्हणून आपण एक कमेंट टाकली व्हॅरिएबल्स इन जावा. म्हणजे जो पण रीडर असेल, प्रोग्रामर असेल त्याला कळावं की आपण ऍक्च्युली कोडमध्ये काय लिहिलंय किंवा कोणत्या गोष्टीचा कोड लिहिलाय हे ऍक्च्युली त्या रीडरला, त्या प्रोग्रामरला कळावं म्हणून आपण हे कमेंट्स टाकली, सिंगल लाईन कमेंट ज्याच्यामध्ये आपण लिहिलं व्हॅरिएबल्स इन जावा. म्हणजे ह्याच्यावरून जो प्रोग्राम रीड करेल त्याला समजेल की हा व्हॅरिएबलचा कोड आहे. इथं आपण व्हॅरिएबल डिक्लेरेशन केलं आणि व्हॅरिएबल इनिशियलायझेशन पण केलं. सो इथं ए नावाचा व्हॅरिएबल आहे, त्याची व्हॅल्यूज ऍक्च्युअल डाटा व्हॅल्यूज आपण 12 टाकली, 12 ही स्टोअर केली आणि इथं व्हॅरिएबल डिक्लेरेशन पण झाले आणि व्हॅरिएबल इनिशियलायझेशन पण झाले. सो व्हॅरिएबल डिक्लेरेशन म्हणजे फक्त आपण व्हॅरिएबल डिक्लेअर केला, पण इथे या व्हॅरिएबलला आपण व्हॅल्यू पण असाइन केली. ती व्हॅल्यू म्हणजे 12 हा डाटा या व्हॅरिएबलला असाइन केला, म्हणजेच व्हॅरिएबल इनिशियलायझेशन पण झालं. आणि नंतर आपण आउटपुट स्टेटमेंट जावा लँग्वेजमध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ए आपण हे स्टेटमेंट वापरतो जावा लँग्वेजमध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सो हे स्टेटमेंट वापरून आपण जी व्हॅल्यू आहे व्हॅरिएबलची ती प्रिंट करण्यासाठी स्टेटमेंट लिहिलं. सो हे झालं आपलं पहिलं व्हॅरिएबल. त्याच प्रकारे आपण बी नावाने अजून एक व्हॅरिएबल तयार केलं ज्यामध्ये अजून एक डाटा व्हॅल्यू स्टोअर केली, ती 20 नावाची व्हॅल्यू. आणि त्यानंतर आपण ते बी ह्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण अजून एक आउटपुट स्टेटमेंट दिलं. आणि जावा लँग्वेजमध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी आपण एक स्टेटमेंटचा यूज करतो, ते स्टेटमेंट म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आणि त्यामध्ये आपण बी या व्हॅरिएबलला कॉल केलं जेणेकरून बी या व्हॅरिएबलची जी व्हॅल्यू असेल ती आउटपुटमध्ये प्रिंट होईल. बस एवढं सिंपल लॉजिक आहे. त्याच प्रकारे आपण इथं सी नावाचा व्हॅरिएबल तयार केला, त्यामध्ये आपण ऍक्च्युअल डाटा व्हॅल्यूज ऍक्च्युअल व्हॅल्यू 30 दिली. नंतर फक्त ओनली आपण आउटपुट स्टेटमेंटचा वापर करून सी या व्हॅरिएबलला कॉल केलं जेणेकरून सी या व्हॅरिएबलची जी ऍक्च्युअल व्हॅल्यूज आहे, ऍक्च्युअल डाटा व्हॅल्यूज आहे ती प्रिंट हो आउटपुटमध्ये. बस एवढंच. सो इथं तुम्ही बघू शकता आपण 3 व्हॅरिएबल्स तयार केलेत, ए बी अँड सी, आणि त्यामध्ये आपण काहीतरी व्हॅल्यूज दिलीत, ऍक्च्युअल डाटा दिलाय, ऍक्च्युअल डाटा व्हॅल्यूज दिले. सो ए या व्हॅरिएबलमध्ये आपण 12 ही डाटा व्हॅल्यूज दिलीत, बी या व्हॅरिएबलमध्ये 20 ही डाटा व्हॅल्यूज दिलीत, सी या व्हॅरिएबल्समध्ये 30 डाटा व्हॅल्यूज दिलीत. आणि फक्त आउटपुट स्टेटमेंट जावा लँग्वेजमध्ये जे आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे आउटपुट स्टेटमेंट जावा लँग्वेजमध्ये त्याचा यूज करून फक्त ह्या व्हॅरिएबल्सला प्रिंट केले जेणेकरून व्हॅरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती आउटपुटमध्ये प्रिंट होईल. बस. सो व्हॅरिएबल्स आर दी मेमरी और स्टोरेज लोकेशन विच आर यूज टू स्टोर डाटा व्हॅल्यूज.
बस एवढंच सिंपल लॉजिक होतं व्हेरिएबल्स बद्दल. सो आय होप तुम्हाला व्हेरिएबल्स काय हे समजले असेल. सो आज आपण आता त्याच्यानंतर पाहणार आहोत डाटा टाइप्स. सो चला मग डाटा टाइप्स जावा लँग्वेजमध्ये काय असतात ते पाहूया. सो चला मग स्टार्ट करूया. हेलो गाइस, सो हम देख रहे थे डाटा टाइप्स इन जावा. तो हम डाटा टाइप्स इन जावा को कवर करते हैं. सो देयर आर द टू टाइप्स ऑफ द डाटा टाइप्स इन जावा. फर्स्ट वन इज द प्रिमिटिव डाटा टाइप्स, सेकंड वन इज द नॉन प्रिमिटिव डाटा टाइप्स. तो प्रिमिटिव डाटा टाइप्स के अंदर पहला होता है बाइट, जो कि स्टोर्स करता है स्मॉल इंटीजर वैल्यू. सो देयर आर द टू टाइप्स ऑफ द डाटा टाइप्स इन जावा. फर्स्ट वन इज द प्रिमिटिव डाटा टाइप्स, सेकंड वन इज द नॉन प्रिमिटिव डाटा टाइप्स. तो प्रिमिटिव डाटा टाइप्स के अंदर हम देखते हैं प्रिमिटिव डाटा टाइप्स के अंदर पहला डाटा टाइप होता है बाइट. सो इन बाइट इट स्टोर स्मॉल इंटीजर वैल्यूज. इट्स रेंज इज -128 to 127. बाइट एज इज इक्वल टू 20. सो एज नावाचं व्हेरिएबल तयार केले आपण, त्यामध्ये 20 व्हॅल्यू स्टोअर केली आणि त्याचा डाटा टाइप आहे बाइट. सो सेकंड वन इज द शॉर्ट. इट स्टोर्स द मीडियम साइज इंटीजर व्हॅल्यूज. सो शॉर्ट डाटा टाइप मध्ये इट स्टोर्स द मीडियम साइज इंटीजर व्हॅल्यूज. रेंज -32,768 to 32,767. सो शॉर्ट हे डाटा टाइप आपण तयार केले. त्याची रेंज आहे -32,768 to 32,767. सो शॉर्ट मार्क्स इज इक्वल टू 300. मार्क्स नावाचं आपण व्हेरिएबल तयार केलं, त्यामध्ये आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर केली, ती व्हॅल्यू म्हणजे 300 आणि त्याचा डाटा टाइप आहे आपला शॉर्ट. आपण थर्ड वन बघूया. थर्ड वन आहे आपलं इंटीजर यानी की INT. It is the most commonly used integer type. It has the range -2 147 483 6482 to 147 483 647. So INT salary is equal to 50,000. So आपण इंटीजर बद्दल बघूया. इंटीजर हे मोस्ट कॉमनली यूज डाटा टाइप आहे. त्यामध्ये आपण एक व्हेरिएबल तयार केले सॅलरी नावाचं, त्यामध्ये आपण 50,000 ही व्हॅल्यू स्टोअर केली आणि त्याचा डाटा टाइप आहे INT. सो त्यानंतर चौथा डाटा टाइप बघूया लॉंग. सो लॉंग डाटा टाइप मध्ये इट स्टोर्स व्हेरी लार्ज इंटीजर व्हॅल्यूज. सो लॉंग डाटा टाइप काय करतं, लॉंग डाटा टाइप स्टोर्स करतं व्हेरी लार्ज इंटीजर व्हॅल्यूज ॲड एल ॲट द एंड ऑफ द व्हॅल्यू. सो लॉंग डाटा टाइप मध्ये ते कॅपिटल एल ॲड करतं एंड ऑफ द व्हॅल्यू. सो लक्षात ठेवायचं लॉंग डाटा टाइप मध्ये कॅपिटल एल हे ॲड केलं जातं एंड ऑफ द व्हॅल्यू. सो लॉंग पॉप्युलेशन इज इक्वल टू आपण ही व्हॅल्यू लिहिली आणि त्याच्या एंडला आपण एल ॲड केले, कॅपिटल एल ॲड केले. सो लक्षात ठेवायचं पॉप्युलेशन नावाचं आपण व्हेरिएबल तयार केले, त्यामध्ये आपण ही व्हॅल्यू असाइन केली आणि त्याच्या एंडला आपण कॅपिटल एल ॲड केले. सो कॅपिटल एल काय ॲड केले तर ती लॉंग व्हॅल्यू आहे. सो त्याचा डाटा टाइप आहे लॉंग. सो आता आपण पाचवं बघूया. पाचवं आपलं फ्लोट डाटा टाइप आहे. सो फ्लोट डाटा टाइप मध्ये काय करतं ते इट स्टोर्स द डेसिमल व्हॅल्यूज. सेकंड वन इज द ॲड एफ ॲट द एंड. सो ते काय ॲड करतं एफ ॲड करतं एंडला. सो फ्लोट प्राइस इज इक्वल टू 99.99 एफ. सो प्राइस नावाचं व्हेरिएबल आपण तयार केलंय, त्याचा डाटा टाइप आहे फ्लोट आणि त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर केली 99.99 एफ. तर लक्षात ठेवायचं फ्लोट डाटा टाइप मध्ये आपण डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करतो आणि फ्लोट डाटा टाइप मध्ये आपण कॅपिटल एफ हे एंडला व्हॅल्यूच्या एंडला ऍड करतो. सो सपोज इथे लक्षात ठेवा आपण प्राइस नावाचं व्हेरिएबल तयार केले, त्याचा डाटा टाइप फ्लोट आहे आणि त्यामध्ये आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर केली 99.99 आणि त्या 99.99 ही जी व्हॅल्यू आपण स्टोअर केली प्राइस नावाच्या व्हेरिएबल मध्ये, त्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आपण स्टोअर केली प्राइस नावाच्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केली 99.99 त्याच्या एंडला आपण एफ कॅपिटल एफ यूज केलाय. सो कॅपिटल एफ आपण जी व्हॅल्यू आहे जी प्राइस नावाचं जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केली 99.99 त्या 99.99 ह्या व्हॅल्यूच्या एंडला आपण कॅपिटल एफ ऍड केले. लक्षात ठेवायचं फ्लोट काय करतं तर डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करतं फर्स्ट वन आणि फ्लोट मध्ये सेकंड काय तर कॅपिटल एफ ऍड करतं एंडला. सो जी आपण व्हॅल्यू लिहितो त्या व्हॅल्यूच्या एंडला कॅपिटल एफ ऍड करतं फ्लोट डाटा टाइप मध्ये. सो सहावं आपलं काय डबल डाटा टाइप. सो डबल डाटा टाइप हे सिमिलरली फ्लोट डाटा टाइप सोबतच सारखंच काम करतं. डबल डाटा टाइप मध्ये काय होतं डबल डाटा टाइप इट स्टोर्स द डेसिमल व्हॅल्यूज विथ हायर प्रिसिजन. सो लक्षात ठेवायचं फ्लोट डाटा टाइप आणि डबल डाटा टाइप सेमच काम करतं, दोघे सुद्धा डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करतात, पण जनरली डबल डाटा टाइप आपण जास्त यूज करतो डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. सो इट इज द डिफॉल्ट चॉईस फॉर डेसिमल नंबर. सो डेसिमल नंबर साठी डबल डाटा टाइप ही डिफॉल्ट चॉईस असते. सो त्यानंतर आपण इथे एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल डबल पाय आणि ती व्हॅल्यू आपण डबल डेसिमलची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये स्टोअर केली. सो त्याच्यानंतर सातवं आहे आपलं कॅर. सो कॅर डाटा टाइप काय करतं इट स्टोअर्स अ सिंगल कॅरेक्टर. कॅर डाटा टाइप काय करतं सिंगल कॅरेक्टर स्टोअर करतं
इट इज रिटन इनसाइड अ सिंगल कोट्स. सो केअर डेटा टाईप हे सिंगल कोट्स मध्ये लिहिलं जातं. सो केअर ग्रेड इज इक्वल टू इन सिंगल कोट्स ए. सो लक्षात ठेवायचं ग्रेड नावाचं आपण व्हेरिएबल तयार केले, त्यामध्ये आपण ए नावाची व्हॅल्यू असाइन केलीत आणि त्याचा डाटा टाईप आहे कॅर. त्यानंतर आपला आठवं डाटा टाईप आहे बुलिन. सो लक्षात ठेवायचं बुलिन जे आपलं डाटा टाईप आहे ना तो दोनच व्हॅल्यू ऍक्च्युअली स्टोअर करतं, एक ट्रू आणि एक फॉल्स अशा दोनच व्हॅल्यू बुलिन डाटा टाईप स्टोअर करतं. सो लक्षात ठेवायचं बुलिन मध्ये इट स्टोअर्स ओनली टू व्हॅल्यूज ट्रू ऑर फॉल्स. सो लक्षात ठेवायचं बुलिन डाटा टाईप ओनली टूच व्हॅल्यू स्टोअर करतं, एक तर ट्रू किंवा फॉल्स अशा दोनच व्हॅल्यू स्टोअर करतं. सो बुलिन इज पास इज इक्वल टू ट्रू. सो इज पास नावाचं आपण व्हेरिएबल तयार केले, त्यामध्ये आपण ट्रू नावाची व्हॅल्यू असाइन केली आणि त्याचा डाटा टाईप काय आहे बुलिन. सो आता आपण नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स बद्दल बघूया. सो नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स. So non-primitive data types are reference data types that stores the address reference of an object instead of storing the actual value. So लक्षात ठेवायचं नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स हे रेफरन्स डाटा टाइप्स असतात. ते आपली जी व्हॅल्यूज असतात ती आपली डाटा व्हॅल्यूज असतात, ऍक्च्युअल व्हॅल्यूज असतात, त्याचा ऍड्रेस किंवा रेफरन्स स्टोअर करतं ऍक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करण्याच्या ऐवजी. सो दे आर क्रिएटेड बाय दी प्रोग्रामर और प्रोव्हाइडेड बाय जावा लायब्ररीज. सो नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स मध्ये कोणकोणते डाटा टाइप्स येतात ते आपण आता बघूया. सो नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स मध्ये हे डाटा टाइप्स येतात. सो त्याच्यामध्ये कोणते डाटा टाइप्स येतात, स्ट्रिंग, ॲरे, क्लास, ऑब्जेक्ट, इंटरफेस, अब्स्ट्रॅक्ट क्लास, एनम अशा विविध प्रकारचे डिफरंट टाइप्सचे डाटा टाइप्स हे नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स मध्ये येतात. त्यानंतर प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स आपण आता डिफरन्स बघणार आहोत, डिफरन्स सी करणार आहोत. सो प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स मध्ये इट स्टोर्स द ऍक्च्युअल व्हॅल्यू, नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स मध्ये इट स्टोर्स द रेफरन्स ॲड्रेस ऑफ एन व्हॅल्यू. Primitive data type मध्ये it is built into Java. Non-primitive data types created by programmer or Java. Primitive data types it has the fixed size. Non-primitive data types its size depends on the object. Primitive data types cannot call methods. Non-primitive data types can call methods. Primitive data types मध्ये it starts with the lower case. So लक्षात ठेवायचं primitive data types हे lower case सोबत स्टार्ट होतं. like integer, float, char हे असे डाटा टाइप्स आहे, बाईट हे असे डाटा टाइप्स आहे, प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स आहे, त्याची सुरुवात लोअर केस लेटर पासून स्टार्ट होते. फिफ्थ वन युजुअली स्टार्ट्स विथ अपर केस लेटर. तो नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स हे अपर केस लेटर सोबत स्टार्ट होतं. जसं की तुम्ही हे डाटा टाइप बघा, स्ट्रिंग, ॲरे, स्कॅनर ह्याची सुरुवात ही अपर केस लेटर सोबत होती. सो प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स फास्टर, नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स स्लाइटली स्लोअर. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं. सो आज आपण व्हेरिएबल्स इन जावा हे सुरुवातीला बघितलं. त्यानंतर आपण डाटा टाइप्स इन जावा, डिफरंट टाइप्स ऑफ डाटा टाइप्स असतात जसे की प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स, नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स हे आज आपण बघितलं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स इन जावा बघितले आणि त्यानंतर डाटा टाइप्स इन जावा बघितले. आणि डाटा टाइप्स मध्ये दोन प्रकार आहे, प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स असे दोन प्रकार आपण बघितले. सो आय होप तुम्हाला लक्षात आले असेल की आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स, नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स असे डाटा टाइप्सचे प्रकार बघितले आणि व्हेरिएबल्स बघितले. सो आज आपण व्हेरिएबल्स बघितले आणि डाटा टाइप्स मध्ये प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डाटा टाइप्स हे दोन प्रकारचे डाटा टाइप्स बघितले. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्या जावा प्रोग्रामिंग सिरीजचा, जावा लँग्वेज सिरीजचा आज व्हिडिओ नंबर 3 होता. सो आज जावा लँग्वेज सिरीजचा आपण व्हिडिओ नंबर 3 कंप्लीट केला. आजचा आपला व्हिडिओ हा जावा लँग्वेज सिरीजचा, जावा प्रोग्रामिंग सिरीजचा व्हिडिओ नंबर 3 होता. तो आज आपण कंप्लीट केला. आय होप तुम्हाला ही सिरीज आवडत असेल. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना बी हेल्प होईल. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.